नमस्कार मित्रांनो. राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळावे यासाठी एक अर्ज तुम्हाला तात्काळ भरून द्यायचा आहे आणि ही शेवटची संधी असणार आहे. जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला या योजनेचे पैसे वेळेवर मिळणार नाहीत. कदाचित तुमचे पुढील हप्तेसुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत, कारण मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर हा अर्ज भरला तर तुम्हाला या योजनेचे पैसे वेळेवर येत जातील. तर नेमकं हा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. या ठिकाणी आपले सरकार पोर्टलवरील सेवा न मिळाल्यास किंवा दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी वापरता येईल असा तक्रार अर्जाचा नमुना दिलेला आहे. तर आपण तो तक्रार अर्ज आपल्या नावाने भरून संबंधित विभागाला तो तक्रार अर्ज सादर करायचा आहे. तुम्ही तहसील कार्यालयामध्ये हा अर्ज सादर केल्यानंतर प्रति मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, संबंधित विभाग, मंत्रालय, मुंबई 400032 या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज कुरिअरने पाठवायचा आहे. आणि या तक्रार अर्जामध्ये महत्त्वाचा विषय दिलेला आहे की आपले सरकार पोर्टलवरील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मासिक हप्ता वाटप करण्यास झालेली दिरंगाई तक्रार अर्ज. तर व्यवस्थित हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. तर या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डवरती जसा पत्ता दिलेला आहे तोच पत्ता तुम्हाला व्यवस्थित येथे टाकायचा आहे. त्यानंतर महोदय माझे नाव म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. तर माझे नाव असून मी महाराष्ट्र राज्यातील गाव किंवा शहर म्हणजेच तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव इथे टाकायचं आहे. येथे राहणारी आहे. दिनांक डॅश डॅश रोजीपासून मी आपले सरकार पोर्टलवरून खालीलप्रमाणे सेवा मागवली होती. म्हणजेच तुम्ही आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी फॉर्म भरला असेल किंवा या अगोदर ऑफलाईन पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म तुम्ही भरला असेल तर ते सर्व फॉर्म आपले सरकार पोर्टलमध्ये येतात. त्यामुळे यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन जसा फॉर्म भरला असेल तर संजय गांधी निराधार अनुदान योजना ही योजना ऑनलाईन सेवा असल्यामुळे ही योजना आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातूनच याची माहिती राज्य सरकारपर्यंत जाते आणि आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातूनच संबंधित तहसील कार्यालयामध्ये या योजनेचा तपशील किंवा अहवाल जात असतो. तर त्यानंतर सेवेचे नाव म्हणजे आपली जी योजना आहे त्या योजनेचे नाव म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि सेवेचे संदर्भ क्रमांक म्हणजेच ॲप्लिकेशन ID नंबर येथे टाकायचा आहे. आणि सेवेचा संदर्भ क्रमांक म्हणजेच ॲप्लिकेशन ID नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन ID नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहिती नसेल तर डॅश करून सोडून द्यायचं आहे. तर बऱ्याच लाभार्थ्यांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नाही, तर ज्यांना माहिती असेल त्यांनी टाकायचं आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांनी डॅश करून सोडून द्यायचं आहे. त्यानंतर सेवा मागवण्याची तारीख म्हणजेच तुम्ही या योजनेचे लाभार्थी कधीपासून आहात ती तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. जर ती तारीख तुम्हाला माहिती नसेल तर कधीपासून तुम्हाला हप्ते मिळाले नाहीत ती तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर संबंधित सेवेतील मासिक हप्त्याची कालमर्यादा संपूनही आजपर्यंत माझ्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे मला मानसिक त्रास, आर्थिक नुकसान व शासकीय सेवांमध्ये पारदर्शकतेचा अभाव जाणवतो आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत सेवा वेळेत न दिल्यास जबाबदार अधिकाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 17/4/2025 रोजी जाहीर केलेल्या निर्देशानुसार आपले सरकार पोर्टलवरील सेवा पुरवण्यात दिरंगाई करणाऱ्या विभागप्रमुखावर दर दिवशी 1000 रुपये दंड लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जर लेट येत असतील तर अशा संबंधित विभाग प्रमुखावर आता दर दिवशी 1000 रुपये दंड लावण्यात येणार आहे, अशी माहिती या अर्जामध्ये असणार आहे. त्यानंतर अर्जदाराची तपशीलमध्ये तुमचं पूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमच्याकडे जर ईमेल ID असेल तर टाकायचं आहे. तरी माझ्या वरील तक्रारीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती दंडात्मक व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी
अशी नम्र विनंती करतो किंवा करते. त्यानंतर आपला विश्वासू आणि येथे तुम्हाला तुमची सही करायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायची आहे आणि ठिकाण येथे टाकायचं आहे. आणि खाली अतिशय महत्त्वाचा विषय येथे दिलेला आहे. तर अर्ज पाठवण्याची शिफारस केलेली ठिकाणे. तर या अर्जाची प्रिंट काढून एक प्रिंट तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये द्यायची आहे आणि एक प्रिंट तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये द्यायची आहे आणि संबंधित विभागाचा विभागीय आयुक्त येथे सुद्धा तुम्हाला एक प्रिंट पाठवायची आहे. त्याचबरोबर आपले सरकार पोर्टलवरील ऑनलाईन तक्रार पर्याय आपलेसरकार.mav.online.gov.in येथे ऑनलाईन तक्रार करताना हा अर्ज जोडायचा आहे. जर तुम्हाला अर्ज ईमेलने पाठवायचा असेल तर संबंधित विभागाचा अधिकृत ईमेल ID येथे दिलेला आहे. या ईमेलवरती सुद्धा तुम्ही अर्ज पाठवू शकतात. जर तुम्हाला अर्ज पोस्टाने पाठवायचा नसेल तर तुम्ही ईमेलने सुद्धा हा अर्ज पाठवू शकतात. तर या अर्जाचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून हा अर्जाचा नमुना तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर हा अर्ज दिल्यानंतर तुमचे राहिलेले पैसे तुम्हाला वेळेवर मिळतील आणि पुढे सुद्धा तुम्हाला हप्ते वेळेवर मिळत जातील. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.